बोलू का? मागच्या बुधवारी आम्ही तुमच्या पुढे एक विषय मांडला होता की 375 टन प्रतिदिन क्षमतेचा ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी DBFOT तत्वावर उभा करणे हा विषय जवळजवळ 3 आठवड्यापूर्वी मान्य आयुक्तांनी त्याच्यावरती सही केलेली आहे आणि हा जवळजवळ तिथे 4-5 महिन्यापेक्षा जास्त वेळ प्रलंबित होता आयुक्तांकडे. त्यांना सुद्धा हा विषय पटलेला नाहीये, कारण जी टिपिंग फी लावली गेली आहे ती अख्ख्या भारतात, तामिळनाडू सोडलं, तामिळनाडू पण का की जॉग्राफिकली तिथे रस्ते घाटातनं वगैरे आहेत आणि त्यांचं पण कलेक्शन करून कचरा डेपो पर्यंत नेण्याचा एस्टिमेट आहे. हे फक्त कचरा डेपोचा आहे, कलेक्शन ह्याच्यामध्ये येत नाही आणि 3600 रुपये हा चार्ज लावण्यात आलेला आहे. तसं बघितलं तर टेंडर मध्ये 1000 ते 1200 ते 1400 पर्यंत टेंडर मध्ये कॉस्टिंग आहे, एस्टिमेट रेट. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्याही पलीकडे जाऊन ज्या सल्लागारांनी मोशी कचरा डेपोचं अँथनीचं त्यांचं काम केलं होतं किंवा अजून बाकीचे प्रोजेक्ट ज्यांनी बसवले होते त्या सल्लागारांनीच हे 375 कोटी किलोचं टनचं काम त्यांनीच डिझाईन केलेलं आहे आणि तेच कुलकर्णी ज्यांनी ह्या प्रकल्पाचं RFP बनवलंय तेच आल्हाट, ज्यांच्यावरती अजून दोषारोपचं प्रक्रिया चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं दिसायला दिसतंय हे याच्यावरती 180-150 कोटीचं काम, त्याच्यातलं 34 कोटी महापालिका देणार, बाकीचं शासन काही रक्कम देणार आहे, केंद्र शासन देणार आहे आणि बाकीचा हिस्सा त्यांना तो माणूस टाकणार आहे जो कोणी ठेकेदार आहे. परंतु हे दिसताना दिसतंय तेवढ्या किमतीचं, परंतु 16 वर्ष 9 महिन्याचं जर आपण टिपिंग फीच्या हिशोबाने शहराच्या कचऱ्याचा जर विचार केला तर ते जाते 1200 ते 1400 कोटी. आणि तो विषय आम्ही सांगतोय की हा चुकीच्या पद्धतीने, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर महासभेमध्ये मोशी कचरा डेपो मध्ये एकही गाडी आम्ही बाहेरची येऊन देणार नाही अशा प्रकारचा हल्लाखोळ केला गेला होता आणि आम्हाला पण एका ठिकाणी ते मान्य आहे की सगळा कचरा एका ठिकाणी नको. तर आमचं सगळ्यांचं असं मत पडल्यानंतर की आता 10 प्रभाग झालेत, प्रत्येक प्रभागच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे जागा आहे तिथे सुका कचरा त्या ठिकाणी ठेवायचा आणि एकच कुठला तरी प्लांट हा ओल्या कचऱ्याचा असेल जो तिकडे तो ओला कचरा जाईल आणि सुका कचऱ्याचा वास येणार नाही, अशा प्रकारचं नियोजन करायचं ठरलं होतं. आणि त्याची टिपिंग फी अत्यंत कमी यायची गरजच नव्हती, कारण जागेवरती तो प्रोजेक्ट होणार होता. त्यामुळे ट्रॅव्हल चार्जेस नाही, कशाचाही चार्जेस नाही. अनेक कंपन्या आमच्याकडे अशा आल्या की त्यांनी सांगितलं की आम्हाला पैसे नको, फक्त जागा द्या, आम्ही कचरा घेतो. काही ठिकाणी तर कचरा द्याल तर आम्ही पैसे देतो असं म्हणणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आले. मग असं सगळं असताना ह्या व्यक्तीला ज्यांना जे टेंडर दिलंय, तुम्हाला सांगितलं मी 3 टेंडर आले, 3 टेंडर पैकी एक बाद केलं. दुसरा हैदराबाद इंटिग्रेट MSW लिमिटेड यांनी 4220 प्रति टन रेट टाकला आणि आता हे जे काम मिळाले SMC इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांना मिळालेलं आहे. परंतु हे काम सबलेट देऊ शकतात असा अग्रीमेंट मध्ये क्लॉज आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे मोशी कचरा डेपो वरती ज्यांचं राज्य आहे, जे चुकीच्या पद्धतीने मोशी कचरा डेपो मध्ये कामं करतात त्या लोकांचा फॉलोअप आहे की हा विषय ऐन वेळेसचा, आजही तो विषय ऐन वेळेसचा आणण्यावरती खूप मोठा जोर देण्यात आला. मी मान्य आयुक्तांना जाऊन भेटले की साहेब तुम्ही चुकीच्या प्रकारे असं जर काम करणार असाल तर आम्ही कोर्टात जाऊ. तर खाजगीत सगळेजण मान्य करतात की हे चुकीचं आहे आणि आता आम्हाला त्याच्यापेक्षा वरती जाऊन कळतं की CM साहेबांचा फोन आला, CM साहेबांचा मेसेज आला. मला पुन्हा पुन्हा तेच सांगायचंय की कधी सुद्धा मान्य मुख्यमंत्री अशा चुकीच्या कामाला पाठिंबा देणार नाहीत. मग प्रत्येक वेळेस चुकीचे काम करत असताना मुख्यमंत्र्याच्या नावाचा आधार घेण्याची गरज काय? आता जर महापालिकेचं एवढं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे तर त्याच्यावरती बोलायचंच नाही का कुणी? आणि कुणी बोललं तर म्हणजे त्याच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने सांगायचं. आमचं ठामपणे म्हणणं आहे की हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता हे बघा डॉकेट सहीचं, मी कमिशनर साहेबांच्या सहीचं डॉकेट आहे माझ्याकडे, मी प्रिंट पण त्याचे काढलेले आहेत आणि ते काहीच बोलत नाहीत.
वर्ण दबाव आहे, हे चित्र आहे. आजही त्या प्रकारची गोष्टी केल्या गेल्या. जर 3 आठवड्यापूर्वी हा विषय झाला होता तर तो अजेंडावर का नाही आला अजूनही? इथं चेअरमन खुर्चीवर बसल्यानंतर तो विषय येतो आणि तो विषय मंजूर करण्याचा घाट घातला जातो. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम आहे. हे थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही कोर्टातही जाऊ. महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होऊन देणार नाही. आज मोशी कचरा डेपो मध्ये ज्या काही कंपन्या काम करतायत, ऍट द एंड ते शेवटी काम कोण करते ह्याच्यावरती मूळ आहे. नावं प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत. या नावावर काम आहे. आज बीव्हीजीच्या नावावरती बायो मायनिंगचं काम आहे, पण 1 रुपयाचं सुद्धा काम बीव्हीजी करत नाही. आज जो डोंगर तयार झाला, ज्याच्या खाली 9 लोक आपली निष्पाप लोक गेली, तो डोंगर काय फक्त अँटनीचाच नव्हता. हे 3-4 प्रोजेक्टच्या त्या ठिकाणी तो डोंगर झालेला होता. त्याची चौकशी अजून संपलेली नाही. आणि मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी पुन्हा ज्या नगरसेवकांनी आकांतांडव केला की मोशीमध्ये आम्हाला इथून पुढे कचरा नको, त्यांना पण माझा प्रश्न आहे या माध्यमातून, मग हा प्रकल्प पुन्हा मोशीमध्ये करण्याचा साठी तुम्ही विरोध का करत नाही? म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक. जे बोलेल त्याच्यावरती तरी अंमलबजावणी करा. आणि प्रत्येक जर प्रभाग स्तरावरती जर नगरसेवक तयार आहेत, चला आमचा कचरा आमच्याच भागामध्ये, किंवा 100 टन कचरा एक सोसायटी जेव्हा हाय सोसायटी निर्माण करणार आहे, तो सोसायटीचा कचरा हा जागेवरती जिरवला पाहिजे असं केंद्र सरकारचे गाईडलाईन्स आलेल्या आहेत. मग त्याचं काय? मग त्या गाईडलाईन्स लक्षात घेतला तर जवळजवळ 3300 टन कचरा हा तिथंच जिरणार आहे. मग ही FRP चुकणार नाहीये का? आज कुणाशीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोला, खासगीत म्हणतात अत्यंत चुकीचा प्रस्ताव आहे हा करणं योग्य नाही. मग हे मान्य मुख्यमंत्र्यांना कळायला नको का? जर ऑफिसर सुद्धा खासगीत म्हणतात हा चुकीचा प्रस्ताव आहे, समोर बोलायला घाबरतात. मग अशी दहशत करून आज 5-6 लिचेट ट्रीटमेंटचं काम WTE कडे होतं. आज कुलकर्णीला जेव्हा विचारलं की लिचेटच्या कामासाठी FRP एवढी वाढवली, तर म्हणाले काही गरज नाही, ते सोडून द्या पाणी खाली. तुम्हाला माहितीये लिचेट जे आहे एवढं घातक आहे रासायनिक दृष्ट्या, त्याच्याने कॅन्सर सारखे रोग होतात. तेच लिचेट त्या जमिनीमध्ये जिरून त्या नदीमध्ये गेलं, इंद्रायणीमध्ये. आजूबाजूची सगळी जमीन नापीक झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत. मासे मरतात म्हणजे माणसं पण मरू शकतात ना. त्या कचरा डेपोकडं आज सगळ्यांचं लक्ष वेधलंय, कारण तिथं हा मोठा अपघात झालेला आहे. तुम्ही बघताय अँटनी तिथं वीज निर्माण करते म्हणे. ती वीज आपण 5.5 रुपयाला घेतो. आज जर सोलर लावलं तर सोलरची वीज आपल्याला 4.5 रुपयामध्ये मिळते. आज ती चिमणी पाडल्यानंतर सुद्धा विजेची बिलं जनरेट केली गेली. जर वीज उत्पादनच होत नाही तर विजेची बिलं जनरेट कुठून झाली? जिथं कोणी बघायचं नाही, कोणी बोलायचं नाही, कोणी काहीच करायचं नाही, मनमानी कारभार चाललाय. दरोडेखोरपणा जो अंगात मुरलेला आहे तो काही कुणाचा कमी होतच नाही. महापालिका लुटून खाण्याचं या लोकांचं हे आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी जनतेमध्ये जाऊ, ह्याच्या बारीक बारीक सगळ्या गोष्टी आम्ही जनतेपुढे मिळवू. आणि कशा प्रकारचं या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे त्यांची जबाबदारी आहे की चुकीचे कामं थांबवली पाहिजेत. एवढे 4-4 आमदार आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे. प्रत्येकाला हा विषय माहिती आहे पण कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे काय? म्हणजे साठलोट कारभार चाललेला आहे. आमचा यावरती तीव्र आक्षेप आहे की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जर यांनी बहुमताच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जनतेमध्ये जाऊ. आज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती 25 लाखाची होती, 25 लाखाला दिली म्हणून एवढं आकांतांडव होऊन राष्ट्रवादीची सत्ता उलथवलेली आहे याच शहरांनी. त्यामुळे याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय तो आम्ही कागदपत्रासहित बाकीच्या महानगरपालिके चौकामध्ये गाड्या लावून लोकांपुढे आणू. आज LED स्क्रीनवरती दाखवू कचऱ्यामध्ये कसे पैसे खाल्ले जातात, कचऱ्यामध्ये किती टेंडरमध्ये पैसे खाल्ले जातात आणि ह्याचं कोण आहे मूळ सूत्रधार. आज कुलकर्णींनी तो टंडन नावाचा जो कन्सल्टंट आहे त्यांनी आतापर्यंत 30 कोटी रुपये कन्सल्टन्सी फी घेतली आहे महापालिकेकडनं. कन्सल्टंटचा अर्थ तुम्ही मला सांगा. कन्सल्टन्सी म्हणजे काय? कन्सल्टन्सी मध्ये एखाद्या प्रोजेक्टला कन्सल्ट करायचं आणि त्यांनी निघून जायचं आणि त्याची जी जबाबदारी ती फिक्स एक फॉर्म्युला असतो, फॉर्म्युला सेट होतो ना कन्सल्टन्सी मध्ये. इथं कन्सल्टंट आला का तो जावईच झाला या महापालिकेचा, तो इथंच राहतो.
आणि एक कन्सल्टंट एका विषयात नाही कन्सल्टन्सी करत, तो इथं बसला की तो सगळ्या महापालिकेला वेगवेगळ्या विषयात कन्सल्टन्सी करतो, फक्त फी घेतो. आणि हे कुलकर्णी महाशय त्या 30 कोटीमध्ये 50% भागीदार. ह्याच्यातलं कुणाला कळत नाही. इंग्रजीमधनं RFP असतात, इंग्रजीमधनं टेंडर असतात, कुणी बघायला मिळेल. नगरसेवकांना अधिकारच नाही तिथल्या, त्यांना कुठलाही अधिकार नाही बोलायचं. त्यांना तिकडनं सांगणार हे विषय करून घ्या, या विषयाला विरोध केला, हे उठलं की ह्यांच्या अंगावर जा, ते उठलं की त्यांच्या अंगावर जा. व्हॉट्सअपला त्यांना सगळं ड्राफ्टिंग करून दिलेलं असतं. त्यांना काय घेणं देणं नाही महापालिकेचं नुकसान होते की फायदा होतोय. या विषयावरती आमचं मत फार म्हणजे गंभीर आहे आणि आमची अशी इच्छा आहे की चुकीचा विषय होऊ नये. जर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट, आता संदीप पण सांगेल, काही ठिकाणी अख्खी ट्रान्सपोर्ट व्यवस्था या कचऱ्यावरती फ्री मध्ये चालली आहे काही शहरामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण हायटेक गोष्टीकडे जायचं का तिथल्या तिथंच आपण सगळ्या गोष्टी जिरवायच्या. आमच्याकडे काल एकाने प्रेझेंटेशन दिलं की त्या बायोगॅस मधनं जे स्टीम तयार होते बर्फाची म्हणजे थंड, त्याच्यामधनं आपण शहरासाठी एक आईस स्केटिंग तयार करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. आईस स्केटिंग कशासाठी? खेळण्यासाठी वगैरे नाही, की त्या कचऱ्याच्या बाबतीत लोकांची जी निगेटिव्हिटी आहे की तिथे वासच येत नाही. आज फॉरेन कंट्रीज मध्ये आपण कचऱ्यामधनं रस्ता आहे, कचरा डेपो मधनं गेलं तरी कळत नाही. इथं यांनी फक्त कचऱ्यातनं पैसा निचडून काढलाय, कचरा मात्र जागेवरती आहे. कचरा कुठेही हल्लेला नाहीये. कचऱ्यातनं TDR घ्या, कचऱ्यातनं पैसे कमवा, एवढं लुटलं या महापालिकेला. त्याचा त्यांना कुणालाही हे नाहीये, उलट लुटून खाल्ल्याचा आनंद आहे. ही प्रवृत्ती ठेचून काढायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये या विषयाला त्यांनी बहुमताच्या जोरावर करू देत काय, आम्ही जनतेमध्ये जाणार आणि या विषयाला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार. तुम्हाला काही विचारायचं? काय विचारायचं काय का? त्यांचा अगोदरच पोट भरलेलं दिसतंय. काय म्हणलं, काय आणलं? आज हा विषय स्टँडिंग समोर आला नाही का? नाही आला. आज हा विषय आला होता म्हणजे प्रयत्न खूप चालले होते. आम्ही विरोध केला. ऐन वेळेसचाच नेहमीप्रमाणे खेळ चालला होता, पण आम्ही म्हणजे आज नेक टू नेक लढत दिली आहे शेवटपर्यंत. परंतु तो आता पुढच्या बुधवारी येणार नाही असं होणार नाही, कारण आता सगळ्या गोष्टीतनं जावं लागते सगळ्यांनाच. काही गोष्टी कोण मनाच्या विरुद्ध पण, सत्ताधाऱ्यांच्या पण मनाच्या विरुद्ध असतात, पण जे करतायत त्यांनी जनाची नाही मनाची तरी थोडी ठेवली पाहिजे, वरच्याची थोडीशी भीती पण ठेवली पाहिजे की तुम्ही मृत लोकांच्या टाळूवरचं लोणी खाताय, त्याच्यातनं थोडीशी गंभीरपणा त्यांनी घेतला पाहिजे की पापाची गणना इथंच आहे. तुमचे उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे तुम्ही तिकडे जात नाही का? जातं की उद्याच चालले बघा, उद्याच चालले. आणि तिथे दुधाच्या भेटीबद्दल आज थांबवलंय की तिथे लोकांना गावा पण ते असं तिकडं एकत्र आहे आपण. इथे सगळे तडीपार बोकेवालेच आहेत, पण ते सुटलेले आहेत ना, काय करायचं? आपण एकत्र नाही नाही असू दे, चुकीची काम आहे. आता इथं मी एवढं बोलते, माझ्याकडे उपनेता पद आहे पक्षाचं राज्याचं. असं नाही ना की म्हणजे मला सगळेजण म्हणतात बोलू नको किंवा काय, असं काही विषय नाहीये. लक्षात घ्या, चुकीचं आहे ते चुकीचं आहे. शिवसेनेत काम आम्ही आहोत, अन्यायाविरुद्ध लढणारच काही जरी झालं तरी. आता या प्रोजेक्टमध्ये तुम्ही विरोध करता, बाजूला बसलेले संदीप भाऊ विरोध करतात, विरोधी पक्ष विरोध करतात. आता तो राष्ट्रवादीचा पक्ष आहे. नाही, विरोधी पक्ष नेते जरी असले ना ते, हॅलो तो जो तुम्ही इथं प्रश्न विचारला तो तुम्ही त्यांना विचारा. पण मी इथे एक विश्वस्त म्हणून महापालिकेचा आहे, जे चुकीचं काम आहे त्याला आम्ही विरोध 100% करणार, जे योग्य काम असेल त्याला आपण सपोर्ट पण करणार. आता हा जो 375 चा कचरा जो विषय इतर महापालिकेत, म्हणजे उदाहरण जर घ्यायचं तर इंदोर महापालिका बायोगॅस वरती तिथं त्यांच्या बसेस फ्री चालतात आणि ते स्वतः प्लॅन चालू होते. नवी महापालिका ती पण स्वतः प्लॅन चालू होते. तेलंगणा महापालिका स्वतः प्लॅन चालू होते. आज हे जवळजवळ 1400 कोटी हा खर्च आहे सगळा.
9 टन त्याच्यावर गॅस तयार होणार. तो 104 रुपये किलोनी साधारणपणे त्याचे 10.5 लाख रुपये डेली. टिफिन फी